बर, आजच्या आपल्या प्रोडक्ट सिरीज मधलं आपण पहिले प्रोडक्ट बघणार आहे डीएक्सन अमलकी टॅबलेट. आता मला सांगा, आवळा हा शब्द आपण आज ऐकत नाहीये आणि आवळा अत्यंत गुणकारी आहे. आता जी आपल्याकडं आवळ्याची टॅबलेट आपण बोलणार आहोत, ही जी टॅबलेट आहे, आ रही है। ही जी आवळ्याची टॅबलेट आपल्याकडे आली आहे, ही 500 मिलीग्रॅमची प्रत्येक गोळी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला एनर्जी पाहिजे, उत्साह पाहिजे, ताकद पाहिजे, तर त्यासाठी आवळा आपल्याला भरपूर उपयोगी ठरणार आहे. कारण हे परंपरागत आपल्या सगळ्या वापरण्यामध्ये येतं. ह्याची गुणवत्ता खूप चांगल्या दर्जाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डेली रुटीन मध्ये आजारी असा, आजारी नसा, लहान मुलं आहे, मोठं माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, सगळेजण ते वापरू शकता. आणि विशेष मध्ये मार्केटमध्ये मिळणारी आवळा पावडर असेल किंवा आवळा असेल, ते किती चांगलं आहे माहित नाही. आपल्या आवळा टॅबलेटमध्ये कुठला आर्टिफिशियल कलर नाही, फ्लेवर नाही, कुठले प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आवळ्यामध्ये असतं व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी आणि गॅनोडर्मा जर एकत्र आला तर तुमची हाडं बळकट होतील, तुमचे दात तोंडात भक्कम राहतील, केस डोक्यावरती राहतील, तुमची स्किन टाईट राहायला लागेल, मसल मजबूत दिसायला लागतील. आणि याच्यामध्ये असतात जास्तीत जास्त प्रकारचे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट ह्याचे रिसर्च पेपर पण आहेत आपल्याकडं. सगळ्यात महत्वाचा अँटीऑक्सिडंटचा रोल काय? ऑक्सिडेशनची प्रक्रिया बॉडीतली थांबवणं, लवकर म्हातारा होणं, लवकर केस पांढरे होणं, लवकर थकणं, लवकर दृष्टी कमी होण्याला लागणं, लवकर स्टॅमिना जाणं. हे जे लवकर म्हातारपणाकडे लोक चालली आहेत, थकतात लोक, कमजोरी अशक्तपणा आहे, या लोकांना त्याच्यातनं तुम्हाला अँटीऑक्सिडंट भरपूर मिळायला लागतील. ज्या लोकांना पोटाचे आजार आहे, पचत नाही, पोटात गॅस होतात आहे, अपचन आहे, बद्धकोष्ठता आहे, खाल्लेला अंगी लागत नाहीये, ओके, किंवा पोट साफ होत नाही, याच्यासाठी सुद्धा आवळा खूप चांगला आहे. एवढंच नाही तर ज्या लोकांना बीपीच्या गोळ्या आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, किंवा चालताना दम लागतो, धाप लागते, रक्ताभिसरण नीट होत नाही, हात वरती जात नाही, फ्रोझन शोल्डर, तर या सगळ्यांना तुमच्या हृदयाचा मित्र म्हणून आवळा पावडर भरपूर चांगले. आवळ्याची गोळी खाल्ली तरी चालेल. आणि याच्यापेक्षा जास्त अत्यंत महत्वाचं म्हणजे ब्युटीसाठी, म्हणजे तुमची केस मजबूत राहण्यासाठी, केसात गुंता होतोय, केस विरळ होत चालले, केसांना वाढच नाहीये, ओके, तर आणि केस सिल्की दिसत नाही किंवा त्वचा तजेलदार वाटत नाही, रुक्ष होत चालली, ड्राय पडत चालली, या सगळ्यासाठी तुम्हाला वेलनेससाठी आवळा भरपूर चांगला आहे. आणि ही पावडर मध्ये पण येतं, टॅबलेट मध्ये पण मिळतो. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये तुमची एनर्जी आणि स्टॅमिना वाढायला लागेल. आता असा कोण व्यक्ती आहे की जो थकत नाही, कमजोरी, अशक्तपणा, अगदी तुमच्या छोट्या 8-10 वर्षाच्या पोरांना पण पाहिजे, तरुण मुलांना पण पाहिजे, लग्न झालेल्या जोडप्यांना पण पाहिजे, आणि जे कंपनीत काम करतात, दम लागतो, धाप लागते, त्यांना सुद्धा एनर्जी रिज्युनेट करण्यासाठी आवळा भरपूर चांगला आहे. त्याच्यामुळं अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, याच्यामध्ये भरपूर मात्रेमध्ये आपण जे म्हणतोय की नाही, ओव्हरऑल वेलनेस करता, तुम्हाला स्टॅमिना वाढण्याकरता जे पाहिजे ते सगळं फ्रुट्स मध्ये जे असतात न्यूट्रिएंट, सगळे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि आवळा हा असा एकमेव फळ आहे जे 12 महिने तुम्ही खाऊ शकता. त्याला कुठल्याही ऋतूमध्ये कोणाचंही कशाशी त्याचं क्रॉस कनेक्शन होत नाही. हृदय मित्र म्हणून, ज्याच्या कोलेस्ट्रॉल वाढत चाललेला आहे, कोलेस्ट्रॉल आपला पाहिजे 140, 160, 170 पर्यंत, ज्यांचे कोलेस्ट्रॉल भरपूर वाढले, त्यांना उद्या कधी कधी हार्ट अटॅक येऊ शकतो. ते होऊ नये, तुमचं हृदय चांगलं राहावं, त्याच्यासाठी सगळ्यांना द्या. आणि कॉग्निटिव्ह हेल्थ आणि वेलनेस, कॉग्निटिव्ह म्हणजे काय? मला डिसिजन घेता येत नाही, मला निर्णयच घेता येत नाही, माझं मन आणि शरीर असं काहीतरी चलबिचल व्हायला लागतं. आता मला सांगा, ड्रायव्हर गाडीत बसलाय आणि गाडी, म्हणजे ड्रायव्हरचं माइंड जर बरोबर नसेल तर ती गाडी नीट चालेल का? ड्रायव्हरला चक्कर चालली, ड्रायव्हरला झोप यायला लागली, ओके, ड्रायव्हर थकलाय, तर तो गाडी नीट चालवेल का? तसं तुमचं माइंड थकलंय, मनामध्ये विचार भलते सलते येतात, तुमचं मन स्थिर नाहीये, तर तुमच्याकडनं कुठलंही काम सरळ घडतच नाही, निर्णयच होत नाही. आणि असे कॉग्नेटिव्ह माइंड मधली जी लोक असतात ना, हे त्यांचा फोकस राहत नाही.
मग हे नीट खेळामध्ये नसतात, अभ्यासामध्ये नसतात, संसारामध्ये नसतात, कशातच नसतात. त्यामुळे ज्यांना मन आणि बॉडी अस्थिर वाटते त्यांच्यासाठी नरिशमेंटसाठी आवळा पावडर खूप चांगली आहे. ती रोज आपण वापरू शकतो, सगळ्यांना सुद्धा चालेल. आणि गंमत सांगायची बघा, सगळ्यात महत्वाचं, 425 रुपये MRP आहे, 340 रुपयाला आपल्याकडे 120 गोळ्या, म्हणजे स्पिरुलिनाच्या तुलनेमध्ये किती स्वस्त आहे, भरपूर स्वस्त आहे. जे लोकांना स्पिरुलिना नाही घ्यायची, नाही घेऊ दे, आवळा पावडर घ्या. काय त्रास आहे तुम्हाला? 120 PV झाले, SV झाले, 340 MRP DP मधला किती फरक आहे? जवळपास जर आपण तो फरक काढला तर तो फरक जातोय लिटरली 75-80 रुपयापर्यंत जातोय फरक. म्हणजे आवळा प्रत्येकाला खाऊ शकता, प्रत्येकाने घ्या. आणि मी कसं म्हणतो की प्रत्येकाने वेगवेगळे प्रोडक्ट घ्या. सगळेच आर्जीजेल चालू आहे, स्पिरुलिना चालू आहे, नोनी चालू आहे. आवळा पावडर खा, अश्वगंधा खा, त्रिफळा खा, ब्राह्मी खा, अशी व्हरायटी तुमच्यामध्ये सुद्धा खाण्यात यायला पाहिजे. तर आवळा पावडर सगळ्यांना रिकमेंड करा. आवळा सर्रास चालतो महिलांना, मुलांना, मोठ्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना, ज्यांना त्वचेचे आजार आहेत, पोटाची बिमारी आहे, ओके, केसांचा त्रास आहे, सगळ्यांना आवळा पावडर चालेल. हे त्याचे रिसर्च पेपर आहेत. त्याच्यानंतर पुढचं प्रोडक्ट आपण घेणार आहे अर्जुना. आता हे सगळी नाव आहेत ना, आपली नाव ही आयुर्वेदामधली नाव आहेत. अर्जुना टॅबलेट सुद्धा ही खूप चांगली प्रोडक्ट आहे, हृदयरोग तज्ञ. ओके, आता बरीच लोक बघतो मी, माधवबाग मध्ये गेलाय आणि आमच्या बाबांना हार्टचा त्रास झाला आणि आईला तर काहीतरी होतंय, आजोबांना काहीतरी होतंय, माधव बागवाल्यांनी 60-70 हजार रुपये घेतले, 6 महिने हे औषध दिले, ते औषध दिलं आणि काहीच फरक पडला नाही. अशी ठिकाणी लोक फिरतायत, फरकच का पडत नाही? लोक पथ्यच पाळत नाहीये, त्यांच्या सवयी सोडायला तयार नाही. दुधाचा चहा पितातच आहे, तंबाखू मळतातच आहे, वाटेल तसा जेवतोच आहे. असं चालणार नाही. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जेव्हा कुठलाही आजार झालाय तेव्हा तुम्हाला येलो सिग्नल लागलाय, तिथनं रेड मध्ये जाऊ शकता तुम्ही कधी पण. हे जायचं नसेल तर तुमची काळजी घ्या. आयुर्वेद आपल्याकडे आहे, आजारी पडायची वाट बघायची आवश्यकता नाही. आणि हे जे अर्जुना टॅबलेट आहे याला 3000 वर्षांची परंपरा आहे. आत्ताच नाही सांगत आहे आपण. ऍलोपॅथीला जगात येऊन झाली फक्त 300 वर्ष. किती आले, किती जगले, किती खपले कोणाला माहिती नाहीये. पण आयुर्वेद हे आपलं भारताचं सगळ्यात महत्वाचं ब्रह्मास्त्र आहे. हे आपण विसरलोय. आयुर्वेदिक विजडम, ओके, सुज्ञ व्हा. ते आपल्या बॉडीचा हॉलिस्टिक बॅलन्स ठेवतं. आणि आयुर्वेदाची खाण आहे सगळ्यात महत्वाचं, आणि निसर्गाची ताकद म्हणूया आपण त्याला. त्यामुळे अर्जुना टॅबलेट तुम्ही घ्या, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. कोणासाठी चालतं अर्जुना टॅबलेट? सगळ्यात महत्वाचं कार्डिओ. कार्डिओ म्हणजे काय? हृदयासाठी. बीपी कमी जास्त होत राहतो, कोलेस्ट्रॉल आहे, दगदग, ताणतणाव, दम लागतो, भीती वाटते, छाती दडपल्यासारखं वाटतंय, ओके, त्या हृदयाचे ठोके कमी जास्त होतात, दचकतो, घाबरतो, फोबिया आहे, ह्या सगळ्या लोकांना अर्जुना टॅबलेट चांगली आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी. आणि बॅलन्स लाईफस्टाईल. फोटो बघा ना, फोटो बघितले तर तुम्हाला कळेल ना, आपण असं कधी असतोय का? आपला फिटनेस असा राहतो का? आपण शांत बसतो का? ओके, कोलेस्ट्रॉल सपोर्ट. कोलेस्ट्रॉल सध्या भरपूर लोकांना प्रॉब्लेम सुरू झालाय. तुमचे लिपिड लेवल वाढत जातात, बॅड कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय. बॅड कोलेस्ट्रॉल वाढायचं खरं कारण तुमच्या घरातलं गोड तेल. जेमिनी आणलंय, सनफ्लॉवर आणलंय, लाकडी घाणा आणलंय, किती डुप्लिकेट आहे, किती खरं आहे माहिती नाही. डीएक्सनचं राईस ब्रॅन तेल वापरा. ज्यांना ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्टचं ऑपरेशन सांगितलंय, डायबिटीसचा त्रास आहे, त्या लोकांना राईस ब्रॅन तेल आपलं गेलंच पाहिजे. आणि जोडीला अर्जुना टॅबलेट द्यायला सुरुवात करा. याचा त्यांना भरपूर फायदा व्हायला लागेल. पचन संस्थेचे आजार, कुणाचं पोट दुखत नाही, कुणाच्या पोटाची तक्रार नाहीये, सरसकट आहे ना, मग द्या ना अर्जुना. मेटाबॉलिक चयापचय क्रिया बॅलन्स व्हायला लागेल. ओके, त्याच्यानंतर तुमची रक्तातली साखर, सपोर्ट फॉर शुगर बॅलन्स होण्यासाठी डायबिटीस पेशंटला अर्जुना टॅबलेट चांगली चालते. पोटाची तक्रार असेल तरी चालते. फॅटी लिव्हर वाले, लिव्हर वेलनेस, ओके, त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास सांगितलाय, कावीळ सांगितली, एलजीपीटी, एलजीओटी, बिलिरुबिन होते, या लोकांना जॉन्डिस झालाय, या लोकांना अर्जुना टॅबलेट द्या. पचन संस्था, चयापचय क्रिया आणि लिव्हरचा साठी खूप अत्यंत फायदेशीर आहे अर्जुना टॅबलेट. ही पण किती स्वस्त आहे बघा. सगळे प्रोडक्ट 500 रुपयाच्या आतले आहेत, एमआरपी 500 रुपयाच्या आतले आहेत. आणि असले प्रोडक्ट जर लोकांना मिळाले ना,
मला नाही वाटत कुणाला दवाखान्यात मोठ्या मोठ्या काहीतरी आजाराला जावं लागेल. आणि कुठली गावाकडची खेड्योपाड्यातली माणसं पण घेऊ शकतात अर्जुना टॅबलेट, आवळा पावडर. हे प्रोडक्ट घरोघरी पोहोचायला पाहिजे, सगळ्यांना सगळंच हाताने काढून बसायचं नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशा मल्टिपल प्रोडक्ट दाखवायला पाहिजेत, हे नाहीतर ते नाहीतर ते. त्याच्यामुळं अर्जुना टॅबलेट द्या. खास करून बीपी वाले, डायबिटीस वाले आणि पोटाची तक्रार असणारे, लिव्हरची तक्रार असणारे, ओके, ज्यांची पोट मोठी झाली आहे, त्याचा अर्थ लिव्हरची गडबड आहे, या लोकांना पण तुम्ही देऊ शकता अर्जुना टॅबलेट. हे रिसर्च पेपर झाले अर्जुनाचे. याच्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे अश्वगंधा. अश्वगंधा हे प्रोडक्ट सुद्धा 120 गोळ्यांची बॉटल आहे. आणि अश्वगंधावर या महिन्यात एक ऑफर आहे. 2 अश्वगंधाच्या बाटल्या घेतल्या तर तुम्हाला अश्वगंधा पावडर 50 ग्रॅमची फ्री आहे. सगळ्यात महत्वाचं, अनलॉक नेचर्स पॉवर हाऊस म्हटलंय त्याला. पॉवर हाऊस म्हणजे काय? पॉवर हाऊस म्हणजे जिथून वीज निर्मिती होते, नुसती घरातली लाईट नाही. कोयना डॅम, कोयना नगर पॉवर हाऊस कसं असतं, तिथं आपल्या बॉडीतली अख्खी ऊर्जा मिळण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी काम करतं अश्वगंधा टॅबलेट, प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी. ओके, अश्वगंधाची नवनवीन नावं ह्याच्यामध्ये त्यांनी दिली आहेत. आणि अश्वगंधामध्ये नेमकं काय असतं, बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड्स, अल्कलॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट. अल्कलॉइड म्हणजे काय? अल्कलॉइड्स म्हणजे सगळ्यात महत्वाची एक लस असते की नाही, लस. अँटी मलेरिया, अँटी अस्थमा, अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक. ओके, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण, अँटासिड. हे जे अँटा प्रकार असतो की नाही, ही लस असते. करोनावरती सुद्धा लस केली होती, पुनावाला ग्रुपनी पुण्यामध्ये तयार केलं होतं की नाही वॅक्सिन. आपण वॅक्सिन म्हणजे काय, वॅक्सिन म्हणजे अल्कलॉइड. पोलिओची तुम्हाला लस देतात, काविळीचं काहीतरी हिपॅटायटिसचा डोस देतात, मुलांना गोवर येऊ नये, कांजिण्या येऊ नये, ताप येऊ नये, पोलिओ होऊ नये, ते जे दिलं जातं त्याला म्हणतात अल्कलॉइड्स. सगळ्यात महत्वाचं, असे अल्कलॉइड 4 प्रकारच्या अश्वगंधामध्ये असतात. म्हणून म्हणजे हे वेदना शामक म्हणून काम करतं, तुम्हाला दमा येऊ नये म्हणून काम करतं, तुमचं पचन चांगलं होण्यासाठी काम करतं, तुम्हाला डायबिटीस होऊ नये ह्याच्याकरता काम करतं. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, जेव्हा तुमची बॉडी इन्फेक्शन मध्ये सापडते, पावसात भिजलाय, थंडीत सापडलाय, चुकीचं काहीतरी खाल्लंय, फूड पॉयझन झालंय, जर तुमच्या बॉडीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतील तर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात तीव्र आजार होत नाही. म्हणून अश्वगंधा, अश्व म्हणजे घोडा, गंध म्हणजे घोड्याचा वास, आपण असं म्हणूया. म्हणजे अश्वगंधा खाल्ल्यानंतर घोड्यासारखी हॉर्स पॉवर होऊन तुम्हाला मस्तपैकी घोड्यासारखे उधळायला लागाल. आणि टाइम टेस्टेड आहे, 3000 वर्षापासून वापरली जाते. ऍलोपॅथी आत्ताची आहे रे, लेटेस्ट, ते पण डॉक्टर सांगतील नाही सांगतील. अश्वगंधा पुराणे जमाने काय, 3000 साल पुराणा. ओके, त्याच्यामुळं याच्यावरती जरा भर द्या. तुम्ही स्वतः खा आणि तुमच्या साथ तुमच्यातले घोडे असे जागे झाले पाहिजे सगळे. कोणाकोणाला द्यायचे, मसल रिकव्हरी, ज्या लोकांना मान दुखते, त्याच्यानंतर पाठीत पोटात क्रॅम्प येतात, ओके, पायात गोळे येतात, खांद्यावर जात नाही, जिम मध्ये वर्कआउट करताना खांद्यात चमकलं, पोटरी चमकलं, मनगट दुखलं, मसल रिकव्हरीसाठी अत्यंत अश्वगंधा चांगलं काम करतं. त्यामुळे तुमच्या घरातली तरुण मुलं, ओके, किंवा मुली, किंवा तुम्ही स्वतः जर जिमला जात असाल तर तुम्ही अश्वगंधा घेत जा. अश्वगंधामध्ये सुद्धा असतात भरपूर अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट कशात असतात माहितीये का, गडद कलरची फळं आणि भाज्या. इथं काय दाखवले, स्ट्रॉबेरी दाखवले, जांभळं दाखवली, बीट दाखवले, टमॅटो दाखवले, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रुट्स दाखवलेत. असे जे गडद कलरचे असतात त्यात असतं अँटीऑक्सिडंट. हे सगळं आपल्याकडे आहे. त्याच्यामुळं हे तुमच्या बॉडीचा बॅलन्स करतं. बॅलन्स कशाचा, झोपेचा बॅलन्स, बीपीचा बॅलन्स, डायबिटीसचा बॅलन्स, ओके, तेव्हा महिलांच्या गायनिक प्रॉब्लेमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी अश्वगंधा, स्ट्रेन, ताकद देण्यासाठी आणि कामनेस, शांतपणा. घोडा दिसायला कसा शांत दिसतो, पण उधळल्यावर मग धिंगाणाच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हाच तुम्ही प्रेशरनी काम करा ना. इतर शांततेत क्रांती करता येते. गरज नाही 1 तारखेला 3000 पीवी केले की महिनाभर पळावं लागत नाही. शांतपणे काम करायचं. रोज रोज मिटिंग केल्या तर शेवटच्या दिवसात पळायची गरज पडत नाहीये. किंवा तुम्ही जर वर्षभर अभ्यास केला तर परीक्षेत टेन्शन येत नाही.
त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं रोजचं दैनंदिन जीवन शांत चाललंय का, सकाळी उठताय का, व्यायाम करताय का, व्यवस्थित कामाला जाताय का, घरात कटकटी नाहीत ना, होत असतील तर अश्वगंधा खायला सुरुवात करा आणि तुमचा मूड चांगल्यात चांगला ठेवतो, वाव करतं का ऑन डिएक्सन असा इफेक्ट चांगला नाही करत. अश्वगंधा खायला सुरुवात करा. तुम्हाला झोप शांत लागायला लागेल. ज्यांना झोप शांत लागत नाही, पीसफुल झोप येत नाही, ज्यांना वाटतं की असे माझे बायसेप दिसायला पाहिजे, वाव आता माझी बॉडी डेव्हलप झाली. आणि कॉग्निटिव्ह हेल्थ, कॉग्निटिव्ह हा शब्द नीट डोक्यात कोरून ठेवा. कॉन्सन्ट्रेशन कशावरती पाहिजे, रोजच्या दैनंदिन कामावरती. मुलांचा रोल मुलांनी केला पाहिजे, महिलांचा महिलांनी करायचा आहे, ज्यांचं लग्न झालं लग्न झाल्यांचा रोल करायचा आहे, वडिलांनी वडिलांचा रोल करायचा आहे. कुठल्याही घरात कोणाचा एक कुणी रोल बरोबर करण्याकरता मेंदूने मेंदूचं काम केलं पाहिजे, हार्टने हार्टचं काम केलं पाहिजे, हातापायने आपापलं काम केलं पाहिजे. तुमचे विचार स्थिर व्हायला पाहिजेत आणि बॉडी मध्ये म्हणेल तेव्हा कामाची गरज वाटली तर काम करता आलं पाहिजे. ह्याच्याकरता तुमचं माइंड आणि बॉडी शांत राहण्याकरता, चित्त स्थिर राहण्याकरता अश्वगंधा चांगल्यात चांगलं काम करायला लागेल. ही सुद्धा बघा 485 रुपयाला आहे, 610 MRP, प्रत्येकात 120 गोळ्या आहेत आणि आपली अश्वगंधामध्ये 500 मिलीग्रॅम आहे. आणि मी तुम्हाला 100% दणकावून सांगू शकतो, मार्केटला कुणाची पण जी अश्वगंधा मिळते इतर कुठल्याही कंपन्यांची, त्याच्यापेक्षा डीएक्सनची क्वालिटी वर्ल्ड क्लासच असणार. डीएक्सनचा नादच करायचा नाही, नादखोळा कंपनी आहे. त्यामुळे प्रोडक्ट खायचं आणि मजेत जगायचं आणि लोकांना रिकमेंड करायचं. जे मला मिळालंय, जे मला पाहायला अनुभवायला मिळालंय, हे जर मला दुसऱ्यांना देता आलं, दुसऱ्यांच्याकडनं करून घेता आलं, तर ह्यालाच म्हणतात सगळ्यात पृथ्वीवरचं अनमोल पुण्य. पुण्य म्हणजे काय की मी करतो, मी जसा वागतो तसा दुसऱ्यांना मला वागवायचंय आणि त्यांना पण मोठं करून दाखवायचंय. डुप्लिकेशन करता आलं पाहिजे. हे डुप्लिकेशन प्रोडक्ट खा, त्या लोकांना सांगायला सुरुवात करा. त्याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे डीएक्सन ब्राह्मी टॅबलेट. ब्राह्मी सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची आहे. कशासाठी? डिस्कवर द एन्शंट विजडम. परत परत मी तुम्हाला 10 वेळा सांगतोय, आयुर्वेदावरती विश्वास ठेवा. ऍलोपॅथीच्या गोळ्या खाऊन खाऊन लोक वर गेली आहेत. 6 लाख, 12 लाख, 14 लाख, 30 लाख बिल भरलंय. एवढे पैसे कधीच लागले नसते रे तुम्हाला. ब्राह्मी खाल्ली असती, अश्वगंधा खाल्ली असती, आवळा पावडर खाल्ली असती, गॅड्रामा खाल्ला असता, डेसन चहा पे साबण वापरला असता, अख्खे पैसे वाचतील तुमचे. निरोगी जगाल आणि लोकांना सांगत सांगत हे प्रसार आणि प्रचार करायचं काम करा. एलिव्हेट युअर हेल्थ अँड वेलबिंग नॅचरली. नैसर्गिकरित्या तुम्ही निरोगी राहायला पाहिजे. ब्राह्मी काय काम करतं? सगळ्यात महत्वाचं, ब्राह्मीमध्ये आयुर्वेदिक हेरिटेज, आयुर्वेदिक परंपरा आहे. बोटॅनिकल आयडेंटिटी म्हणजे काय? जैविक शास्त्रीय हे पुरावे त्याचे इथं सगळे आहेत. आणि ऐतिहासिक मान्यता, परंपरागत. ब्राह्मी हे सगळ्यात महत्वाचं काम करतं आपल्या मेंदूसाठी. कॉग्निटिव्ह सपोर्ट, त्याचं मन आणि बुद्धी स्थिर नाही. ओके, ब्रेन फंक्शन, न्यूरोलॉजिकल, दातखिळ येते, फिट येते, चक्कर येते, लाळ गाळतोय, झोपच नीट लागत नाही, चालताना तोल जातो, चिडचिडा स्वभाव आहे, हायपर टेन्शन, हाय बीपी, या सगळ्यांच्या राग, मला राग येतोय, आता माझी सटकली, त्याला ब्राह्मी खायला द्या. ब्रेन फंक्शन चांगलं होण्यासाठी. आणि अँटीऑक्सिडंट, अँटीऑक्सिडंट परत परत का सांगतोय? संत्री, मोसंबी, त्याच्यानंतर आवळा, ओके, हिरव्या पालेभाज्या, चांगली चांगली फळं, ड्राय फ्रुट्स त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. तेवढं तुमच्या खाण्यामध्ये येत नाही. त्याची गरज असते ब्रेन सेलसाठी. त्याच्यामुळे अडॅप्टोजन प्रॉपर्टीज, नर्व इन इफेक्ट, ब्रेन टॉनिक आणि मेमरी बुस्टर, तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी. तुमची मुलं मुली 10वीला आहे, 12वीला आहे, आता 10वीचे पेपर चालू होतील, 12वीचे पेपर चालू होतील, मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्यासाठी ब्राह्मी सगळ्या मुलांना दररोज चालू करा. तुम्हाला ट्युशन लावायला पैसे आहेत, ओके, त्या चांगल्या चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायला पैसे आहेत. अरे त्या पोराचा मेंदू काम करत नाही, त्याला खायला काहीतरी द्या. ओके, तो खातोय का बरोबर? जेवतोय काय? वडापाव, मिसळपाव, मोबाईल नुसता बघत बसलाय. त्याच्याऐवजी जर त्यांना ब्राह्मी दिलं तर कमी वाचून जास्त लक्षात राहील. ओके, त्याची मेमरी चांगली व्हायला लागेल. त्याच्याकरता ब्राह्मी द्या. रिलॅक्सेशन मे प्रमोट अ सेन्स ऑफ रिलॅक्सेशन. तुम्हाला असं मस्त वाटतंय का? अरे काय मस्त झकास. तुम्ही अनिल कपूरचा डायलॉग ऐकलाय का कधी?
कैसा लग रहा है, झकास एकदम. असं झकास वाटण्यासाठी, वाव वाटण्यासाठी ब्राह्मी खाना, अश्वगंधा खाना. इमोशनल बॅलन्स म्हणजे माझी माइंड, बॉडी, शरीर. ओके, मला काय करायचं माहितीये, कधी अभ्यास करायचा आहे, कधी जास्त पीव्ही करायचे, कधी मिटिंग घ्यायचंय, कधी लोकांना कॉलिंग करायचं, मला किती लोक भेटली, किती लोकांना सांगत गेलो तरी बोलत राहावंसं वाटतं, लोकांचं भलं झालेलं मला बघावंसं वाटतं. साठी तुमचा जेवढ्या अनेक लोकांशी तुम्ही भेटला तर तुमचा इमोशनल बॅलन्स आपोआप डाऊन व्हायला लागतो, डिप्रेस व्हायला लागतं, कटकट वाटायला लागते. तसं होता कामा नये. कित्येक लोकांना तुमच्या इमोशनल सपोर्टची गरज असते तुमचा मूड चांगला चांगला राहण्यासाठी. आणि दैनंदिन जीवनातले त्रास मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट कमी होण्यासाठी ब्राह्मीची गरज सर्वांना आहे. द माइंडफुल चॉईस, मनासाठी आणि तुमच्या मेंदूसाठी, शरीरासाठी स्थिरता लाभण्यासाठी तुम्हाला द्यायचे ब्राह्मी. आणि ब्राह्मीवरती सुद्धा गंमत आहे बरं. 2 ब्राह्मी टॅबलेट घेतल्या तर ब्राह्मी पावडर फ्री आहे या महिन्यामध्ये. MRP 485 आहे ब्राह्मीची, अश्वगंधाची. आणि DP 485 दोघांची आहे. MRP 610 रुपये आहे. PV 160. त्याच्यामुळं याच्यात सुद्धा 120 गोळ्या आहेत आणि प्रत्येक गोळी 500 मिलीग्रॅमची आहे. त्यामुळे ब्राह्मी पण द्यायला सुरुवात करा. याच्यानंतर अत्यंत महत्वाचं प्रोडक्ट मी घेणार आहे, B12 पॅनाक्स जिनसेंग. या प्रोडक्टची जर तुम्ही आज माहिती ऐकली तर तुमच्या अंगावरती काटे येतील की मार्केटमध्ये B12 नसल्यामुळं काय काय होत चाललंय. आणि गंमत म्हणजे कोणाला कळतच नाही हे B12 काय झालंय बॉडीमध्ये. B12 कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, हिमोग्लोबिन, आयर्न यांचा एकमेकाशी जवळचा संबंध आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं हे जे B12 आहे, B12 तुमच्या बॉडीतलं कमी जर झालं तर स्ट्रेस, चिंता, उदासी, आळशीपणा, भीती, कंटाळवाणं जीवन जातं फक्त B12 कमी झाल्यामुळं. आता यातलं कोणाला काय नाहीये, अख्ख्या गावाला आहे, सर्रास सगळ्यांना, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट कुठं होतो, मेंटल आणि फिजिकल वेलबिंग साठी. B12 व्हिटॅमिन अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यामुळं B12चा खरा फायदा काय, गुड न्यूट्रिशन इज इक्वल टू गुड हेल्थ. तुमच्या खाण्यापिण्यात पोषक तत्व भरपूर पाहिजे. आता चित्रात मी तुम्हाला जे दाखवलंय त्यातलं दररोज कोण कोण काय खातं मला सांगा बरं. काय संबंधच नाही हो, असं कुठं मिळतच नाही. आम्ही खातच नाही. आणि खातो ते सगळं युरिया, सुफला, केमिकल, पेस्टिसाइड, प्रिझर्वेटिव्ह, भालेभाज्या चांगल्या नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं डीएक्सनचं सगळे प्रोडक्ट आहेत ना, इट इज अ गुड न्यूट्रिशन, वर्ल्ड क्लास न्यूट्रिशन आहे. त्यामुळे तुम्हाला जर वर्ल्ड क्लास तब्येत पाहिजे, बॉडी पाहिजे, तर तुम्हाला डीएक्सनचे प्रोडक्ट खाण्यावाचून पर्यायच नाही मार्केटमध्ये. बाकी सगळे दवाखाने आहेत, बाकी सगळे ट्रीटमेंट आहे, आपली ट्रीटमेंट नाहीये. सगळ्यात महत्वाचं आपलं आहे इट्स अ नॅचरल फूड. त्यामुळे तुम्ही खायला सुरुवात करायची. पॅनाक्स जिनसेंग म्हणजे काय, द टर्म पॅनाक्स इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स फॉर ऑल हिलिंग. पॅनाक्स शब्दाचा अर्थ आहे सगळं बरं करणे. हा, पॅन फॉर ऑल, पॅन म्हणजे ऑल, अक्सॉस म्हणजे क्युअर. तुमच्या बॉडीत जो कुठला आजार झाला असेल तो बरं करायची ताकद म्हणजे पॅनाक्स जिनसेंग. त्याच्यामुळे पॅनाक्स जिनसेंग हे तुमच्या खाण्यात आलं तर तुमच्या बॉडीचे असंख्य आजार बरे व्हायला मदत मिळते. पॅनाक्स जिनसेंग तुम्ही जर गावाकडे आपला मुळा पाहिला असेल, मुळा, त्या पद्धतीचं हे जमिनीच्या खाली वाढणारं रूट आहे. आणि पॅनाक्स जिनसेंग वन ऑफ द मोस्ट कॉमनली युज्ड हायली रिसर्च्ड स्पेसीज ऑफ जिनसेंग. जिनसेंग गॅनोडर्माच्या खालोखाल जिनसेंग ही एक हर्ब येतं, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात थेरपेटिक व्हॅल्यूज आहेत. आणि कुठं उगवतं पॅनाक्स जिनसेंग, कोरिया आणि चायनामध्ये हजारो वर्षापासून शेतीसारखी शेतीच केली जाते असं आपण म्हणूया. त्याच्यामुळं तिथं ते भरपूर मिळतं. रिसेंटली जिनसेंग हॅज गेन्ड पॉप्युलॅरिटी ॲज अ फंक्शनल हेल्थ फूड. आणि सध्याच्या विज्ञान युगामध्ये त्याला खूप पॉप्युलर झालंय, ते तुमच्या आरोग्याला खूप चांगलं अन्न आहे म्हणून. कशासाठी, ज्यांना विकनेस आहे आणि फटिकनेस, फटिकनेस म्हणजे काय, हातपाय दुखतात, कमजोरी, अंग दुखत राहतं, ताणतणाव होतो, वेदना येतात, कळा मारतात,
या सगळ्या लोकांना ज्यांना कमजोर वाटतं त्यांना नॅचरल मेडिसिन कमजोरी घालवण्याकरता तुम्ही व्हायगारा खाताय, डॉक्टर शिलाजीत खा. कशाला शिलाजीत पाहिजे, कशाला व्हायगारा पाहिजे? B12 खा ना. B12 खाल्लं तरी तुमचं काम सगळं व्हायला लागेल. आणि इट इज अडॅप्टोजन. अडॅप्टोजन म्हणजे काय? बूस्ट रेजिस्टन्स टू अँड टॉलरन्स ऑफ स्ट्रेस, इमोशनल अँड फिजिकल. तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला भावनिक ताणतणाव आलाय, खूप रडावंसं वाटतंय, मी खूप दुःखी झालो, मी खूप हर्ष उल्हासित झालोय, हे जे जास्त आणि जे खाली आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी जे असतं त्याला म्हणतात अडॉप्टेशन. शारीरिक आणि मानसिक ताणतणाव बॅलन्स करण्यासाठी B12 असणं बॉडीत गरजेचं आहे. आणि ह्याच्यात ऍक्टिव्ह केमिकल असतात. केमिकल कुठलं असतं? जिनोसोसाइड्स आणि पॅनॉक्सोसाइड्स, या दोन प्रकारचे केमिकल असतात, नॅचरल केमिकल त्याच्यामध्ये. ह्याचं काम काय? नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि अंगातली एनर्जी वाढण्यासाठी नॅचरली ह्याचा भरपूर फायदा होतो. हेल्प टू रेग्युलेट ब्लड शुगर नॅचरली. तुमच्या बॉडीतली रक्तातली साखर नॅचरली कंट्रोल करायचं काम B12 करतो. डायबिटीस पेशंटला द्या B12. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांच्या बॉडीतली साखर कंट्रोल राहण्यासाठी B12 काम करायला लागेल. DXN स्पॅनाच जिनसेंग increases the production of nitric acid oxide, which in turn causes the arteries to widen. ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो त्या लोकांना दवाखान्यात गेल्या गेल्या 64,000 रुपयात इंजेक्शन जे केलं जातं त्याला म्हणतात नायट्रिक ऑक्साईड. ओके, हे जे मिळतं तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करायचं साठी नायट्रिक ऑक्साईड B12 मध्ये भरपूर आहे. त्यामुळे मस्तपैकी तुम्ही असे प्रसरण पाहून वाव चलो जिम करताय, वर्कआउट करताय, महिला शेतामध्ये भांगलतायत, भरपूर काम करतायत, नोकरी करतायत, घरकाम करतायत, ताणतणाव होतो, पळपळ होते, मुलांचं बघतायत, B12 खा. त्यामुळं तुमचा रक्तातला रक्तप्रवाह चांगला राहायला लागेल, रक्ताचं प्रेशर मेंटेन राहायला लागेल, तुमच्या हृदयावरती ब्लड प्रेशरचा लोड अजिबात येणार नाही, रक्तवाहिन्या अरुंद होणार नाहीत, तुमच्या बॉडीतला ताण तणाव कमी करतं, दुखादुखी कमी करतं, चिंता कमी करतं, कॅन्सर होऊ देत नाही आणि एनर्जी, उत्साह, स्टॅमिना प्रचंड वाढवतं. त्याचं नाव पॅनाक्स जिनसेंग. जिनसेंग हेल्प्स टू इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ अँड हेल्प्स इन द मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर. ज्या महिलांना, पुरुषांना भीती वाटते कॅन्सरची, तंबाखू खातोय, गुटखा खातोय, मावा खातोय, दुधाचा चहा पितोय, उलट पालट खातोय, किंवा महिलांना ओटीपोटीमध्ये युट्रस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, अरे सगळ्याची भीती आहे, हे होऊच नाही त्याच्याकरता B12 ची गोळी खायला सुरुवात करा. प्रत्येकाने खा, भरपूर खा. त्याच्यानंतर ज्यांचं वजन भरपूर वाढले, ओबेसिटी, वजन वाढलं असेल, नॉर्मल ठेवण्यासाठी B12 खायचं. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या बॉडीतला डायबिटीस वाढतोय आणि इन्सुलिन सॅक्रिशन कमी झालंय, पॅन्क्रियास नीट काम करत नाही, त्याला पण देऊ शकता. डिसलिपिडिमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल तुमच्या बॉडीतलं वाढत वाढत चाललंय. त्याच्यानंतर हृदयरोग तज्ञ, कार्डिओव्हास्क्युलर, हृदयाच्या संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज वाढतायत, त्यांना पण देऊ शकता. ड्यू टू इट्स अँटीऑक्सिडंट अँड अँटी इन्फ्लेमेंटरी. अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजे काय? छाती जळजळ होते, टॉयलेटमध्ये आगाग होते, लगेच जळजळ होते, तर अंगाला गरम वाटतं, कायम घाम येत राहतो, आणि चिडचिडा स्वभाव झालाय, किंवा अंगाला पित्त उसळतंय, असं जे काय त्रास, डोकं अचानक दुखायला लागतं, अचानकच असं सटकायला लागतं, त्या सगळ्यांसाठी B12 काम करतं. इन डायबिटिक मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? काय लोकांच्या पायाला रक्तपुरवठा होत नाही, मग बोट कापा, पाय कापा, ओके, किंवा पाय सुंब पडतात, बोटांना काही जाणवतच नाही, कट झालं तरी कळत नाही. न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्याचे आजार, नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचे आजार, ह्या सगळ्या करता पाहिजे पॅनाक्स जिनसेंग. दादांनो, प्रॉडक्ट कधीपासून आले डिएक्शन मध्ये? मग कधी खायला सुरुवात करायची? किडनी पेशंट किती आहेत, डोळ्याचे पेशंट किती आहेत आपल्याकडं, डायबिटीस वाले किती आहेत, ठिकाणी लोकांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे. न्यूरो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन, ज्यांच्या मेंदूला चुकीचं
म्हणजे झोप लागत नाही, दगदग, डोकं ठणकतंय, डोकं दुखतंय. प्रिव्हेन्शन ऑफ न्यूरॉन डिजनरेशन म्हणजे मेंदूतले सेल मरत चाललेत आणि डोक्याला लोड येतोय, प्रचंड अभ्यास करतोय, परत 2, 2:30, 3 पर्यंत जागतायत, सकाळी उठतायत, परत काम करतायत. ह्या सगळ्यासाठी पाहिजे B12. टेकिंग पॅनाजिन्सेन सीम्स टू इम्प्रूव्ह सेक्शुअल फंक्शन इन अडल्ट विथ ED फॉर सेक्शुअल वेलनेस. म्हणजे सगळ्यात महत्वाचं सेक्शुअल फंक्शन ज्याचं वीक झालंय, कमजोर झालंय, थकवा, इम्पॉर्टन्सी ज्यांना आहे, त्या सगळ्यांना तुम्हाला B12 द्यायचं आहे. इनफर्टिलिटीमध्ये पण आपण देऊ शकतो. त्यामुळं महिलांना, पुरुषांना सगळ्यांना B12 ची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे काय? थंडी आली की बॉडीची गरज वेगळी आहे, पाऊस आला की बॉडीची गरज वेगळी आहे, त्याच्यानंतर हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, परीक्षा आल्यावरती अभ्यास जास्त करावा लागेल, घरात लग्न कोणाच तरी भरपूर काम करावं लागेल. जशी बॉडीची गरज असेल तसे बॉडी मधली ताकद कमी जास्त करण्यासाठी त्याला म्हणतात इम्युनोमोड्युलेशन. ते करतं B12. इन्क्रीज फॅगोसायटोसिस म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण काय म्हणूया, महामारी एखादी येते, कोरोना आलाय किंवा चिकनगुन्याची साथ आलीये, असा कुठलाही आजार पसरत चाललाय जोरामध्ये, आणि जर तुमच्याकडे हे जर असेल तर तुमच्या बॉडीची ताकद वाढवण्यासाठी B12 ची गरज आहे. फ्लू, इन्फ्लुएन्झा म्हणजे आपण काय म्हणतो, सर्दी, कफ, खोकला, डांग्या खोकला, हे सगळं ज्यांना असेल ना त्यांना B12 ची गरज आहे. रिड्यूस द रिस्क ऑफ गेटिंग द कोल्ड ऑर द फ्लू. तुम्हाला सर्दी वारंवार होते किंवा ताणतणाव येतो, थकवा येतो, या सगळ्यांना B12 द्यायला पाहिजे. त्वचेसाठी पाहिजे. सपोर्ट स्किन रिज्युनेशन. लवकर तुम्हाला रिंकल्स पडायला लागले, सुरकुत्या पडायला लागलेत, स्किन काळवंडायला लागली, म्हाताऱ्या वाटायला लागलाय, ओके, यासाठी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यासाठी B12 ची गरज आहे. कारण यातलं जिनोसाइड्स फॉर रिव्हायटलाइज अँड रिएक्टिवेटिंग स्किन सेल्स इन पर्टिक्युलर, तुमच्या त्वचेचे सेल प्रफुल्लित करण्यासाठी यातलं जिनोसाइड्स केमिकल चांगलं काम करतं. आणि त्याच्यामुळे तुमच्या रिड्युसेस द फ्री रॅडिकल अटॅक अँड प्रोटेक्ट द कोलेजन. म्हणजे तुमच्या त्वचेवरती होणारा जो आपण काय म्हणूया, उन्हात फिरतो, शेतात आपण काम करतो, कंपनीत काम करतो, तुमच्या बॉडीवरती रेडिएशनचं काहीतरी त्रास व्हायला लागतो, इचिंग होतं, खाज खुजली येते, हे सगळ्यापासून वाचवण्यासाठी B12 बॉडीत भरपूर असेल तर तुमची त्वचा जशीच्या तशी राहते. किंवा तुम्ही बघा काही लोक गावाकडे गेली 1 महिनाभर की लगेच त्यांचा कलर चेंज होऊन जातो, लगेच फरक पडायला लागतो. B12 घेऊन जात जा गावाला. रिड्यूस रिंकल्स अँड सायनिंग ऑफ एजिंग. लवकर म्हातारा व्हायचं नसेल, सुरकुत्या नको असतील, B12 खायला सुरुवात करा. प्रमोटिंग इलास्टिसिटी. अंग लवचिक राहण्यासाठी. कोलेजन प्रोडक्शन. कोलेजन म्हणजे काय, आपण एलईडी टीव्ही बघतो की नाही, एलईडी टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, कलर टीव्ही. एलईडी कसा असतो, तुमची त्वचा चांगल्यात चांगली राहील म्हणून. त्यामुळे तुमच्या पिक्सेल्स चांगले राहण्यासाठी तुम्हाला पॅनाजिन्सेन खायचंय. रिड्युसिंग पफिनेस. पफिनेस म्हणजे असं डबल चीन आलीये किंवा भुवईच्या खाली कशा जाडपणा आलाय, तुमची त्वचा लोंबतीये, तर तो पफिनेस कमी, थुलथुलीतपणा म्हणजे पफिनेस कमी होण्यासाठी. इन्फ्लेमेशन, आगाग, जळजळ कमी होण्यासाठी. तुमची त्वचा वाव अशी चमचमणारी त्वचा, ओके, दिसण्यासाठी B12 पाहिजे. आणि तुमच्या त्वचेतला ओलावा, आर्द्रता टिकवण्यासाठी पण B12 ची आवश्यकता आहे. त्यामुळे त्वचेसाठी B12 तुम्हाला घ्यावीच लागेल. सरसकट सगळ्यांनी खायला पाहिजे. महिलांच्या करता का खायची B12? महिलांना B12 ची गरज असते हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, ज्यांना गायनिक पिरियडचा त्रास होतो, यांनी तर ते खायलाच पाहिजे. ओबेसिटी, वजन कमी जास्त होत चाललंय, ताणतणाव, ह्यांनी घ्यायला पाहिजे. रिलीव्ह मेनोपॉज. ज्यांचा मासिक पिरियड थांबायची वेळ जवळ आलेली आहे, वय झाले 48, 50, 42 नंतर त्रास होतोय, पोट दुखतंय, क्रॅम्प येतात त्यांना. सच ॲज हॉट फ्लशेस म्हणजे भरपूर घाम येतो, थकवा येतो, ओके, किंवा नाईट स्वेट्स, भरपूर घाम व्हायला लागतं, सारखा फॅन लावायला लागतोय, याचा अर्थ तुमचं काहीतरी हार्मोन इम्बॅलन्स बॉडीमध्ये झालाय. मूड स्विंग्स म्हणजे तुमचा क्षणात येते सर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, तुमच्याकडे काय मुंडाळात चालू आहे, चिडचिड चालू आहे, शांत वाटत नाही. इरिटेबिलिटी म्हणजे अस्थिरता, एन्झायटी, चिंता, डिप्रेशन, व्हॅजिनल ड्रायनेस
म्हणजे लघवीच्या ठिकाणी ड्रायनेसपणा जाणवतो, आगाग जाणवते, जळजळ होते. ओके, व्हॅजिनल ड्रायनेस हा सुद्धा एक महिलांचा खूप मोठा आजार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हेजिनाईन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. ओके, म्हणजे त्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो व्हेजिनाच्या. त्याच्यामुळे तुम्हाला B12 अत्यंत गरजेचं आहे. ज्यांचं वेट भयंकर वाढत चाललंय, पहिलं वेट तेवढं नव्हतं आता वाढतंय, झोप नीट लागत नाही, या सगळ्या महिलांना हात जोडून विनंती आहे, स्वतः B12च्या गोळ्या खा, त्यांना जिनसेंग खा, आणि लोकांना पण, महिलांना, मैत्रिणींना सांगायला सुरुवात करा. हळदी कुंकू सगळ्यांच्या घरात चालू आहे. सांगा ना, माझ्याकडे पेस्ट कुठले आहे, साबण कुठला आहे, B12ची गोळी कुठली आहे, हळदी कुंकूला डिएक्सनचे पॅम्पलेट वाटा, माहिती सांगा, घरी लोकांना चहा पाजा, हळदी कुंकू आल्यावरती राईस ब्रँड मधले भजी करून चारा बायकांना. ओके, असे काय काय करता येईल. अरे महिला म्हणजे क्रांती आहे सगळ्यात महत्वाचं. पण हे तुम्हाला पुढे जाऊन एकमेकांच्या घरी करता आलं पाहिजे. इम्प्रूव्ह सेंट्रल नर्वस फंक्शन इन्क्लुडिंग सेंट्रल नर्वस CNS फंक्शन. म्हणजे जी लोक शिकतात, अभ्यास करतात, मेमरीच्या निगडीत न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस. मग आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचं तुमच्या 10वी नंतरच्या प्रत्येक मुलाला पाहिजे न्यूरो डिजनरेटिव्ह. कारण अभ्यासाचा ताण प्रचंड वाढलाय, मुलं भरपूर जागतातच आहे, आणि सगळ्यांना मेंदूच्या जवळपासचे आजार होता, डोकं दुखत राहतंय, झोप लागत नाही, थकवा येतो. म्हणून त्यांना B12 ची गोळी भरपूर द्यायला पाहिजे. जिनसेंग फाउंड इम्प्रुव्हमेंट इन कग्निशन परफॉर्मन्स. सगळ्यात महत्वाचं सेकंडरी मेमरी परफॉर्मन्स, स्पीड ऑफ परफॉर्मन्स, म्हणजे पटापट कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे, पटापट काम व्हायला पाहिजे, वाचलेलं सगळं लक्षात राहायला पाहिजे, अॅक्युरसी ऑफ अटेन्शनल टास्क, आणि परफेक्ट काम झालं पाहिजे. केलं पण डबल डबल करावं लागतंय, घोळ होतोय काय लक्षात राहणार, ते राहिलंच विसरलं, असं नाही पाहिजे. त्यामुळे कॉग्निटिव्ह स्किल कुठले असतात माहितीये का, लक्षपूर्वक एखादं काम करणं, लिस्निंग ऍटिट्यूड. काय लोक त्यांना ऐकणं जमतच नाही, तिथंच स्वतःच काहीतरी करत बसणार, अस्थिर होणार. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकणं, आठवणं, प्रोसेस म्हणजे काम आठवण करणं, अनालाइज करणं, मी काय केलं होतं, काय करायचं राहिलंय, मागच्या महिन्यात किती पीव्ही झाले होते, दररोज किती मीटिंग झाल्या होत्या, कोणाला कुठलं प्रोडक्ट दिलं होतं, ह्या महिन्यात किती मीटिंग करायच्या, अनालाइज, जजिंग अँड इव्हॉल्युटिंग, जजमेंट, न्याय निवाडा करणे, रिझनिंग काय दिलं होतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतोय का, डिसिजन मेकिंग माझं कसं आहे, या सगळ्यासाठी पाहिजे B12. B12 किती महत्वाचं आहे बघा, धप्पाधप उचला B12, सगळ्यात महत्वाचं. इन किड्स, हे बघा, मे बी मे नॉट बी, करू का नको करू, डोक्यात चक्कर चालली आहे, घरी सांगतच नाहीत मुलं काय चाललंय ते, आईबाबांना माहितीच नसतं, आणि मुलं तिसरंच काहीतरी करतायत. त्याच्यामुळं मुलांना सांभाळा. आपल्या पिढीमध्ये मुलांच्यावर तेवढं बर्डन नव्हतं. आताच्या पहिलीतल्या पोराला काय कळायला लागले, पाचवीतल्या चौथी 4 वर्षाचं पोरग मोबाईल चालवायला लागले, गेम खेळायला लागले. त्याचा मेंदू बघा, त्याचे डोळे बघा, आणि पोटात काहीच नाही, त्याच्या हातापायच्या काड्या, डोळे पण कमजोर झाले, डोक्यावरती लोड किती वाढलाय. त्याच्यामुळे आपली मुलं थकायला लागली, आळशी झाली, फटेकनेस आला, आणि मुलं वयात हातात यायच्या अगोदर मुलांचं काहीतरी त्रासदायक शारीरिक व्याधी मागं लागायला नकोत. ह्याच्याकरता आतापासून जागे व्हा, त्यांना B12 द्या. आणि B12 जर बॉडीतलं कमी झालं तर काय काय दिसतंय चित्र बघा, तुमची नजर कमजोर होते, तुमचे हातपाय चमकायला लागतात, जीभ जड होते, लक्षात राहत नाही, कानात आवाज येतो, छाती धडधड होतं, चालताना तोल जातो, एन्झायटी, उदासी, डोळे पिवळे पडतात, दम लागतो, रक्तातला ॲनिमिया, त्वचा पिवळी पडते. हे वाट बघू नका, डायरेक्ट खायला सुरुवात करा, नॅचरल आहे, जास्त खाल्लं तरी काही नुकसान नाही, सकाळी एक संध्याकाळी एक, खूप त्रास असेल तर सकाळी 2 संध्याकाळी 2, काही प्रॉब्लेम नाहीये. मेजर कॉजेस ऑफ नर्व डॅमेज. आता जे मी तुम्हाला सांगतोय हे ऐकून तुम्ही चकित व्हाल, हिथं ॲलोपॅथी टच पण करू शकत नाही, आजार सुद्धा सापडत नाही, ऑटो इम्युन डिसीज कळतच नाही, कॅन्सर झाल्यावरती खूप मोठ्या स्टेजला गेल्यावरती कळतो, स्ट्रेस, ट्रॉमा काय पण होऊ शकतं कोणाचं, डायबिटीज झालाय, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झाली, या सगळ्याचं एकच कारण होतं, B12 अजिबात मिळत नव्हतं, B12 ची कमतरता होती. किती छोटं रिझन आहे, कॅन्सर का झाला, स्ट्रेस का झाला, आघात का झाला, डायबिटीस का झाला, तुमच्या बॉडीमध्ये ऑटोइम्युन डिसीज का आलाय, का सगळं उपभोगताय, का त्रास झाला, एकच कारण आहे, B12 बॉडीमध्ये कमी गेलं. त्यामुळे B12 तुमच्या बॉडीमध्ये ब्रेन अँड नर्वस सिस्टम, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द ब्रेन अँड नर्वस सिस्टम, cognitive functioning, ability to think, formation of red blood cells and anemia prevention,
तुमच्या रक्तातलं आरबीसी चांगलं बनण्यासाठी पाहिजे B12 व्हिटॅमिन. B12 कमी झालं हिमोग्लोबिन जाते. त्यामुळे B12ची गोळी सरसकट प्रत्येक महिलांना आणि मुलींना चालू व्हायलाच पाहिजे. अॅनिमिया प्रिव्हेन्शन, हेल्पिंग क्रिएट अँड रेग्युलेट DNA. DNA चांगला असेल तर पुढचं बाळ चांगलं जन्माला यायला लागेल. तुमचाच B12 कमी आहे, तुमचा जर DNA कमजोर आहे, पोरं मरतुगडी होतील, आजारी होतील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, नवीन लग्न झालंय, पप्पा मम्मी आता होणार आहे, अशा सगळ्यांना द्या. मुला मुलींना तुमच्या त्याला सुरू करा. आणि प्रिव्हेंटिंग कॉग्नायटल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे मेंदूच्या निगडीत आजार. मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे डोळे कोरडे पडत चाललेत, नजर कमी होत चालली. अरे डोळेच जात आहेत लोकांचे, कायमचे अंध होत आहेत. काय कमी होतं? B12 व्हिटॅमिन नेसेसरी फॉर एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी का नाही अंगामध्ये? B12 कुठे तुमच्या अंगामध्ये? तुम्ही चिकन मटन खात नाही, तुम्ही सी फूड खात नाही, तुम्ही फळं खात नाही. बरं, जी लोक मटण खातात ते पोल्ट्रीच्या कोंबड्या खातात, ते त्याच्यामध्ये पण आहे की नाही ते माहिती नाही, भेळ मिसळ आहे. निसर्गात दिलेलं नॅचरल B12 आपल्याकडे आहे ना, पॅना जिनसेंग, हे खायला सुरुवात करा, एनर्जी वाढायला लागेल. बघा चित्रात काय दिले, वेन द बॉडी डज नॉट हॅव B12 बॉडीत नसेल तर काय होतं? डिक्रीज नॉर्मल रेड ब्लड सेल. तुमच्या बॉडीतला आरबीसी कमी होतं, अशक्त होतात ते, आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन रक्तातलाच कमी होतो. ऑक्सिजन रक्तातला जर कमी झाला तर मेगालोब्लास्टिक अॅनिमिया, अशक्तपणा सुरू झाला, आणि तुम्ही डिफिशियंट झाला, कमजोर झाला. कमजोरी आली की सगळ्या प्रकारचे आजार वाढत जातील. व्हिटॅमिन B12 हेल्प्स प्रोड्यूस अ सबस्टन्स कॉल्ड मायलिन. मायलिन हे खूप महत्वाचं आहे. Myelin is a protective coating that shields the nerves and helps they transmit sensations. म्हणजे माझ्या पायाला मुंगी चावली, मेंदूत क्षणात कसं काय कळतंय? ओके, हे सर्किट कुठनं चालतं? हे चालतं स्ट्रॉंग नर्व इम्पल्सेस. आणि हे जर ब्रेक झाला असेल, तुटलं असेल, तर तुम्हाला कळतच नाही काय चाललंय ते. म्हणजे खाली मुंगी चावली, कोणी चोरी करून गेला तरी कळत नाही तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला तुमची किडनी बाद झालेली कळत नव्हती, तुम्हाला हार्ट अटॅक येत चाललेला कळत नव्हता, तुमच्या लक्षात राहत नाही ते कळत नव्हतं, तुमच्या गुडघे खराब होत चालले ते कळत नव्हतं, तुमची गर्भाशय खराब होत चालले ते कळत नाही. याचा अर्थ तुमचा B12 कमी आहे, बाकी काही कमी नाही. B12 deficiency can cause myelin damage accounting for the neurologic deficits such as neuropathy ataxia. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं हे बघा, एक शिल्ड म्हणजे कवच, एक तारेचं कुंपण म्हणूया आपण. तुमच्या प्रत्येक न्यूरो ट्रान्समिटरला वरती एक शिल्ड असतं, ते ब्रेक होतं. हे ब्रेक व्हायचं कारण आहे B12 ची कमतरता. त्याच्यामुळे काय लोकांना अंग दुखत राहतं, चमकत राहतं, वेदना कायम होत राहतात, तर हे मायलिन शीथ डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. एवढी सगळी मी तुम्हाला माहिती दिली, तरी पण काय लोकांना डॉक्टर जर पाहिजे असेल तर आपल्याकडे डॉक्टर स्मिता सोनवणे आहेत, स्नेहा सावंत मॅडम आहेत, DXM क्लिनिक आहे परिहार चौकमध्ये, आपण तिथं पण जाऊ शकतो. ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. बुधवारी क्लिनिक फुकट आहे, इतर दिवशी 300 रुपये फी आहे. तुम्ही तिथं जा, ही सगळी माहिती घ्या, पण प्रत्येकापर्यंत ह्याचा प्रचार आणि प्रसार भरपूर करायचा प्रयत्न करा. ओके.